नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण जाणून घेणार आहे की देवघरातील दिव्यामध्ये जळलेली वात यामागे काय संकेत आहे. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिव्यामध्ये जळलेली वात ही पूर्णपणे जर वात जळली असेल तर हे शुभ संकेत आहे आपल्यासाठी. पूर्ण वात जळणे म्हणजे पूजा स्वीकारली गेली व मनोकामना पूर्ण झाली असे असे संकेत मिळतो. तर कधीकधी दिव्यामध्ये जळताना फुलाचा आकार तयार होतो. तर त्या गुलमध्ये तर आपल्याला ईश्वर कृपा झाली व आपल्या पूजेने देव प्रसन्न झाले व आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे व आपल्या घरामध्ये देवाचा वास आहे असा संकेत त्यामधून मिळतो. तर आपल्याला कधीकधी सतर्क राहण्याचे संकेत. तर आपण ज्या चुका करत आहे त्या आजच थांबवा, नाहीतर आपल्या परिवाराला भयंकर असे परिणाम भोगावे लागतील. तर काळा धूर. कधी वास्तुदोष किंवा नकारात्मकता पण जेव्हाही आपण दिव्याची वात मोठी करतो तेव्हा काही भाग हा काळा होतोच. तर काळा धूरमुळे नकारात्मकता येते किंवा काही असे दोष तयार होतात असे काही नाही. आपण आपल्या मनाला आपण तसे लावून घेऊ नये. वात जर अर्धवट जळली तर पूजेत उणीव आहे किंवा आपल्याला मन विचलित करणारे विचार येतात. तर असे विचलित करणारे विचार नाही येऊ द्यायचे. तर ते असे जर विचार तुम्ही करत असाल तर ते आजच थांबवा. आपण जितके सकारात्मक विचार करू तितके घरात पॉझिटिव्ह वाईब्स राहतात. देव्हाऱ्यातील दिवा लावतानाचे काही नियम. दिवा लावताना रोज नवीन वात लावावी. दिव्यामध्ये येणारी काजळी वरचेवर साफ करावी व आपल्या देव्हाऱ्यात दिवा हा नेहमी सुरू ठेवला तर प्रसन्न असे वातावरण घरामध्ये राहते व एका वेळी जळलेली वात परत वापरू नका. तुम्ही जर असे करत असाल तर ते आजच थांबवा आणि दिव्याने दिवा लावायचा नाही. आणि दिव्यामध्ये जळलेल्या वाती जर तुम्ही तशाच फेकून देत असाल तर त्या वाती तशाच फेकून न देता त्या मातीत पुराव्या. जर तुम्हाला मातीमध्ये पुरवणे त्या शक्य होत नसेल तर अशा सगळ्या वाती 10 दिवसाच्या वाती जमा करायच्या आणि 11व्या दिवशी त्या सगळ्या वातीमध्ये कापूर 4 ते 5 लवंग टाकून आणि त्या घरात पेटवून त्या घरामध्ये त्याचा धूर द्यायचा. म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते व घर प्रसन्न वाटते. लहान मुलांची नजर काढण्यासाठी ह्या जाळलेल्या राखीचा वापर आपण करू शकतो. ही राख आपण एखाद्या भरणीमध्ये भरून जेव्हाही लहान मुलांना नजर लागली आहे असे आपल्याला वाटत असेल तेव्हा आपण त्यामुळे नजर काढू शकतो. जर तुम्ही पण ह्या चुका करत असाल तर त्या चुका आजच थांबवा.